एक महत्त्वाची घडामोड सीआयडीचं पथक बीडच्या परळी पोलीस ठाण्यात दाखल झालंय। सीआयडीचे 3 अधिकारी परळी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। भाजप आमदार सुरेश धस पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बीडमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग आलाय। तर या संदर्भात आपण जाणून घेऊया। परळीतून आपले प्रतिनिधी नाझीर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। परळी पोलीस ठाण्यात हे पथक नेमकं कशासाठी आलं? श्रुती, काही वेळापूर्वी या ठिकाणी परळी पोलीस ठाणा या ठिकाणी सीआयडीचा पथक दाखल झालेला आहे। नेमकं कॅमेरावरती त्यांनी काही बोलण्यास नकार दिलेला आहे। आपण पाहतोय एकूण 3 अधिकारी या ठिकाणी आता काही वेळापूर्वी परळी पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। एक महिला पोलीस अधिकारी आणि 2 पुरुष अधिकारी असे 3 पोलीस अधिकारी आता सध्या पोलीस ठाण्याच्या आतमध्ये गेलेले आहे। मात्र कॅमेरावरती नेमकं कशासाठी आलेत हे त्यांनी दाखल सांगितलेलं नाही। मात्र गोळीबार प्रकरणाचा जो आरोपी आहे कैलास फड तो या पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी आहे आणि काही वेळात त्याला कोर्टात या ठिकाणी नेण्यात येणार आहे। मात्र तत्पूर्वी तुर्तास धन्यवाद नाझीर। तर थेट जाऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आहेत। महेंद्र, अपडेट्स काय? श्रुती, तसं जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण होत आहेत। यातील फक्त 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 3 आरोपी मात्र अद्याप फरार आहेत। त्यामुळे सुरेश धस जे आहेत भाजपचे आमदार आहेत, अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसापासून या प्रकरणावरती त्यांनी लक्ष ठेवलेला होता, त्यांनी आवाज उठवलेला होता। म्हणून आज सुरेश धस जे आहेत ते सध्या बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवल यांच्या भेटीला आलेले आहेत। तपासामध्ये काय गती झालेली आहे, आतापर्यंत कुठल्या आरोपींना अटक केलेली आहे आणि सीआयडीकडे तपास वर्ग केल्यानंतर यात काय अपडेट्स आहेत हे जाणून घेण्यासाठी सुरेश धस जे आहेत ते आतमध्ये बसलेले आहेत। आतमध्ये नवनीत कांवल जे बीडचे एसपी आहेत आणि सुरेश धस, या दोघांमध्ये सध्या तरी चर्चा सुरू आहे। बाबतचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच। तुर्तास धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।